आज आपण घरच्या घरी सुरळीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघूयात. यालाच खांडवी असंही म्हणतात. खूप सोपी आहे बनवायला. काय करायचं? मिरची आणि लसूण आधी ठेचून घ्यायचा. ठेचून झाल्यानंतर मग एका बाउलमध्ये 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हा जो ठेचा आहे हा ठेचा घालून घेतला बनवलेला. मग 1 कप डाळीच्या पिठामध्ये बरोबर 1 कप आंबट दही घ्यायचं. दही छान आंबट असलं तर मग सुरळीच्या वड्या फार सुंदर तयार होतात. एकदा हलवून झालं की मग 1 कप पाणी घालून घ्यायचं. पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतर पुन्हा मग 1 कप पाणी टाकायचं. म्हणजे आपल्याला 1 कप डाळीच्या पिठाला 1 कप आंबट दही आणि 2 कप पाणी आपण वापरलेलं आहे. मग हे व्यवस्थित मिक्स झालं गुठळ्या न करता की मग गाळणीतून गाळून घ्यायचं. म्हणजे जर थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील आणि आपला ठेचा वगैरे त्याचे जे कण आहेत ते सगळे निघून जातात. मग ताटांची तयारी आधीच करून ठेवायची. जेवढी ताटं आहेत तेवढी पालथी घालून ठेवायची. नंतर वेळ मिळत नाही का की पटापट ते आपल्याला पसरवून घ्यावं लागतं ताटांवरती. मग एका पॅन मध्ये हे घेऊन असं हलवायला सुरुवात करायची. खूप वेळ लागतो, साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात प्रॉपर तयार व्हायला. पण तोपर्यंत आपल्याला हे असं कॉन्स्टंट हलवत राहावं लागतं. जर हलवलं नाही तर मग ह्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. अशा पद्धतीने पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागतं. आणि हे बारीक गॅस वरतीच आपल्याला हलवायचंय. मोठा गॅस केला पटकन होईल म्हणून तर तसं करू नका, नाहीतर गाठी होतील. बारीक गॅसवरती साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात. मग असं एका डिशवरती घेऊन बघायचं ह्याचं निघतंय का. नाही निघालं म्हणजे अजूनही आपल्याला बराच वेळ आहे करायला. पुन्हा एक 5 मिनिटांनी पुन्हा करून बघायचं. अशा पद्धतीने पीठ डिशला सोडायला लागलं की समजून घ्यायचं की सुरळीच्या वड्या आता पडू शकतात. मग एका ताटावर थोडं घेऊन व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता माझ्याजवळ हे केक आपण जे स्प्रेड करतो याच्यात क्रीम केक वरती, ते माझ्याजवळ होतं. मी त्याच्यानेच हे पसरवून घेतलं. मग आपल्याला जेवढ्या जाड हव्यात त्याप्रमाणे आपण सुरीने हे कापून घ्यायचं. कापून झाल्यानंतर थोडंसं पहिल्यांदा तुटतं, पण नंतर पुढे व्यवस्थित असा रोल आपल्याला काढता येतो. रोल काढून झाला की आपल्या चोळीच्या वड्या तयार होतात. पण आधी सगळ्या ताटांवरती हे पसरवून घ्यायचं आणि नंतर थंड झालं तरी रोल काढता येतात. मग फोडणीमध्ये जिरं, पांढरे तीळ, नंतर हिंग, नंतर थोडासा कढीपत्ता, मिरच्या हे घालून ही फोडणी आपल्या सोळीच्या वड्यांवरती घालून घ्यायची. ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर सुद्धा तुम्ही वरून घालू शकता. बरेच जण घालतात आणि छान लागते पण. आता मी हे माझ्या मुलीसाठी बनवलं होतं म्हणून मी नाही घालत आहे. पण खोबरं आणि कोथिंबीर सुद्धा खूप सुंदर लागते ह्याच्यावरती. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. खूप सुंदर तयार होतात. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. घरच्या घरी आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा सुरळीच्या वड्या बनवू शकतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.